असल्यामुळे देता येत नाही, तशी गुरुवर्यांची आपल्याला सूचना आहे, स्टेजवरची गर्दी कमी करावी. यानंतर आपल्या सर्वांचं काही आदरणीय दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी आपण एकदा कायमचा प्रवेश करायचा आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मराठ्यांचा काही, मराठा क्रांतिकारक योद्धा छत्रपती शिवरायांचा वाडा, जिजाऊचा सुपुत्र आणि तुकोबांचा वारकरी माननीय मनोहरदादा जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत करायचं आहे. मी आदरणीय जरांगे पाटील यांना विनंती करतो, दादा उपस्थित झालेले आपण कृपया स्टेजवरची मंडळी हात जोडून आपल्याला दंडवत घालून विनंती, स्टेजवरची गर्दी कमी करा. यानंतर मी आदरणीय आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचे एकमेव नेते मनोहरदादा जरांगे पाटील यांना विनंती करतो, उपस्थित विनंत जनसमुदायाला संबोधित करावं, जोरदार टाळ्यांचा विरोध करायचा आहे. स्टेजवर गर्दी करू नका, कृपया करून विनंती आहे सर्वांना, स्टेजवर कमी येऊ नका. ऐका आणि ऐकत लक्ष द्या. आपल्या हिंदुवरील टोपली आणि परिवार जमलेल्या सर्व भक्तांना महंत गुरुवर्य शांती प्रमोद मामा बाबाजी या त्याचे मस्त होतो. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं आपण पुढे मागू या ठिकाणी सगळ्या कामगार मला या दिवशी झाला त्याबद्दल तुमची मनापासून करायची तुमची सप्ताहाच्या निमित्तानं मला येता नाही कारण रात्रंदिवस समाजाचे कार्यक्रम सुरू रात्रंदिवस समाजात आताही या वर्षी होण्याचं कारण जसं आंबेडकरांपासून निघालं तसे आपल्या पवित्र काळात येईपर्यंत रस्त्यावर मराठीचे माणसं त्याला डावून पुढे येतात. तिकडे जायला बात नाही, गडावर पण गाडी पुढं जायला त्यामुळे माय बाबू आपण यासाठी की आपल्या समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला मराठा समाज कधी काही स्वप्न पडले होतं आपल्या लेकराला ज्ञान मिळत सहा पिढ्यापासून अन्नाचा वाटा
त्यानुसार त्यावेळेस सगळ्याच बांधवांचा आपल्या या आरक्षणासाठी निर्णय केलेला आहे. पब्लिक माझ्या बाळाला पूर्व समाधान अनेक दशकांपासून स्वप्न बघितलं की माझ्या लेकराला आरक्षण कधी मिळेल आणि माझे लेकरू कधी अधिकारी बनत. शेतातलं कष्ट करता करता मायबापांना आंदोलनातही सहभागी होऊन या लढ्यात झुंज दिली. अनेक दशकांपासून माझा मराठा समाज कधी कमी पडला नाही, परंतु इतक्या फुट्या मारून ठेवल्या होत्या की मराठा समाजाचं आरक्षण जवळ आलेलं जातं. इतकं भयानक हे षडयंत्र होतं. या षडयंत्राला भिजून समोर जाणं खूप अवघड होतं. खूप शत्रुत्व पत्करावं लागणार होते. सोबत मात्र आपल्या राहायचे आणि आपल्याला 50% वरची मागणी करायला लावायची आणि सांगितलं जायचं 50% वर वेगळं तुमचं आरक्षण घ्या, आम्ही तुमच्या सोबत येतो. आणि सोबतही राहत नव्हते. एकटा मराठा समाज झुंजत होता. नेमकं असं का होतंय? आपण केलेले कष्ट आणि आपल्या लेकरांना रात्रंदिवस जागून केलेला अभ्यास त्याचा चीज का होत नाही? आई बापानं शेतात कष्ट करायचे, वेळ प्रसंगी उसही तोडायचे, त्यात नाही भागलं तर व्याजाने पैसे काढायचे, पण पोरं शिकवायचे. प्रत्येकाचं स्वप्न एकच, माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. माझं लेकरू जर अधिकारी झालं तर माझंही लेकरू सावलीत बसल, आम्हाला आनंदाचे दिवस येतील. हे स्वप्न आई बापासह लेकरं सुद्धा रंगवायचे. सुखाचा दिवस याच्या वेळेस नेमका त्या स्वप्नाचा घात व्हायचा. मागची बडबड बंद करा. मागतातले ताफे हो का व्हावे तिकडं मागचेच काड्या करतात आरक्षणाला. बुळबुळ का म्हणता माझी. कधी आनंदाचा दिवस उगणार हे लक्षात यायचं आणि नेमकं त्या आनंदावर विरजन पडायचं. लेकराच्या डोळ्यात पाणी दिसलं की बापानं आणि आईनं सुद्धा खचायचं. लेकरू शिकलं पण एका टक्क्यावर हुकलाय आरक्षणामुळे. शेवटी आरक्षणाची किंमत मराठा समाजाला कळायला लागली. काय झालं आवाज? आवाज वाढ तिकडा इकडं बरोबर आहे. नाही इकडं कमी कशी नाही तिकडं वाढली. आमचा खेळ पांगायचा सगळा जमलं का? हा जमलं. जाताना वाया काढून नाही मी सगळ्याच्या वाया थोडी देऊन काढायचं. आमचं वाया कधी मराठा समाजाच्या पोराच्या डोळ्यातलं पाणी बापाला बघा वाटत नसायचं. कोणी कोणाची समजूत नेमकी काढायचं हे कळत नव्हतं. बापाही लेकरांना शिकायला कमी पडला नाही, लेकरूही शिकायला कमी पडलं नाही. दोष दोघांच्या मध्ये द्यायचा कोणा. आणि स्वप्नाची तर रात्र आंघोळी ओढ. आज आयुष्य आई बापाला लेकरं शिकवण्यात घातलं, पण एका क्षणात या क्षणानं स्वप्नाची रात्र आंघोळी करून टाकली. लाखो पोरं शिक्षक बेकार घरी पडले. ना मुलीचं स्वप्न साकार व्हायचं ना मुलाचं. शेवटी आपल्याला स्वप्नावरती संघर्ष करायचा निर्णय घ्यावा लागला. लोकांचं ऐकण्यापेक्षा आपल्या जातीचं आणि आपल्याच मनात आता ऐकायचं हे मराठ्यांनी ठरवलं. आणि तुम्हालाही या पवित्र घरावरून सांगतो, इथून पुढं काम करताना आपल्याच मनाचं आणि आपल्याच समाजाचं ऐकून करायचं. दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून तसं नाही वागायचं. इथून पुढं
मराठ्याचे परिवर्तनवादी व्हायचं. जात आणि मुलं आपल्याला मोठे करायचे असले आपल्या विचारात आपल्याला परिवर्तन करावंच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय करा. लोकांनी सांगितलं म्हणजे ते खरं आणि आपल्या माणसाने सांगितलं ते खोटं. आपणवर आता विश्वास मराठ्यांनी कधीच ठेवायचा, कधीच ठेवायचा. दुसरा विश्वास ठेवण्याचेच आपलं वाटतं. मी जबाबदारीने हे शब्द या पवित्र गडावर वापरतो. काही लोकांनी आपल्याला 5-5 पिढ्या एकत्र येऊ दिलं. जुनी आठवण करून दिली जायची. एखादा लग्न असं म्हणजे सांगायचं तुला कुंकू लावून नको, तुला मानाचं स्थान तिथे दिलं. नेमकं आपलं आणि आपल्या परिवाराचं किंवा आपल्या भावकीचं चांगलं व्हायला लागलं कोणीतरी आठवण काढून देणार आणि पुन्हा आपल्याला फोन पाडलं. कोणीतरी रामनाथ लक्षात आणून देणार. तुला त्यावेळेस तरी तोंडात मारले होते तुझं विसरला का? नेमके जात एकत्र व्हायच्या वेळेस आपल्याला फोट पाडायचा प्रयत्न केला जातो. जात म्हणून थोडी शाळे व्हा. जात जरी तर लेकरं जगतील आणि लेकरं मोठे झाले तर जातीला किंमत राहील. कारण इथं प्रश्न अस्तित्वात आहे मराठीच्या जातीच्या भविष्यात. सोशल मीडियाला पुढे टीव्हीला काही आलं म्हणून त्याचा विश्वास ठेवू. आपल्या जातीच्या हे आपल्याला नाही होईल. म्हणून आता दुसरा विश्वास न ठेवता मराठ्याने ठरवलं आपला आरक्षण कुठे हेच बघायचं. थोडा वेळ आहे ना, बोलू ना. बोला मग काय करा. मराठ्यांनी ठरवलं की आपला आरक्षण कुठे आपण सुरू आणि मराठी वैश्विक म्हणजे सुरू. मराठ्यांचं आरक्षण 50% वर घ्या याचा शोध घ्यायच्यानंतर करावा लागला. आणि स्वतः मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षण आताच वेगळं घ्यायचं आणि लढाई सुरू झाली. आणि आज ते सिद्ध सुद्धा झालं. जर आपण शोध मोहीम केली की जर खोटी ठरली असती तर 57 लाख मराठ्यांच्या राज्यात नोंदी मिळाल्या नसत्या. आजपर्यंत मराठ्यांच्या 57 लाख नोंदी मिळाल्या. तेव्हा आता 63 लाखांपर्यंत गेला अशी माहिती मिळाली. 57 लाख मराठ्यांच्या परिवाराने जरी आरक्षण घेतलं तरी अंदाजे आतापर्यंत 1.25 कोटी मराठ्यांनी आरक्षण घेतलंय. महाराष्ट्रात 1.25 कोटी. आज करोडो मराठ्यांच्या पोरांचं आयुष्याचं कल्याण झालं. आज गावाची गावं आपल्या आरक्षणात निघायला लागले. गावाची गावं. मी रस्त्याने ज्यावेळेस होतो त्यावेळेस भावना लक्षात होत्या. हेच आरक्षण जर आम्हाला गेल्या वर्षी मिळालं असतं तर मी IPS अधिकारी झाला असता. पुढं बनवलं किमान आता पुढच्या पिढीला आपल्या पुढच्या भविष्यात शिकणाऱ्या पोरांच्या तरी ते काम आले. किमान आपण लढलो त्या संघर्षाला यश तरी आलं. आणि याला आता पुढे राहिली ती जी काही ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयीचा कायदा आला. त्याची अधिसूचना निघाली, त्याची अंमलबजावणी झाली. आता त्याची अंमलबजावणी झाली की महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो मराठ्यांच्या पोरांचं कल्याण झालं. मला सांगा ही लढाई आज यात नाही सोडायची. मला पहिल्यापासून एक थोडी मी एखादं काम हातात घेतलं ते कडील लवकर आज बोट सोडी 2 दिवस केलं, तिसऱ्या दिवशी बंद केलं, 4थ्या दिवशी राहणार म्हणून आला, 5व्या दिवशी पुन्हा गेला बाजाराला, पुन्हा बंद की पुन्हा सुरू. आपण क्षत्रिय मराठी आणि क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे. याचा जर मैदानात उतरला ती लढाई जिंकेपर्यंत कंपाळाला विजयाचा टिळा लागेपर्यंत माझा आठवड्याने नसता मरून तरी वापस आहे. कसं वापस फिरायचं, पाठ फिरवायची ना. आज 7 महिने झाले आंदोलन सलग सुरू. कितीही संकट आले, कितीही सरकारनं षड्यंत्र रचली,
षडयंत्राचं ते चक्र तोडता 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 मराठ्यांचा विजय एकदम अंतिम टप्प्यात आला म्हणतो. तरी पण षडयंत्र सुरूच. देवेंद्र फडणवीस काय तो बसा, त्याला आता नवीन नवीन टोकर आणला. ती आधी असं करत नव्हता. आणि आवड आवड बोलायला तसं काम सन्मानाचं करावं लागतं. तेव्हा पुढच्या पण अपेक्षा करायची आवड आवड बोलण्याची. रात्र दिवस त्या ठोकायचे आणि परत म्हणायचं आवड आवड बोलत नाही. आवड आवड बोलायसारखं काय काम केलं. मी देवेंद्र फडणवीसांचं 6 महिन्यात एकदाही नाव घेतलं नाही. घेतलं असलं तर मला दाखवून द्या एकदाही. कारण मी नादी लागायचं म्हणून लागत नाही किंवा विरोध करायचा म्हणून करत. माझ्या समाजाचा एखाद्याला विरोध आहे म्हणून मी विरोध नाही करत. माझ्या समाजाला एखाद्या राजकीय माणसाचा राग आला म्हणून मी नाही राग करत. कारण मी या समाजाला मायबाप मानलेलं आहे. समाजाचा मुलगा म्हणून काम करतोय. जबाबदारी माझ्यावर सुद्धा मोठी आहे. कारण मी सुद्धा काही नियम ठरवून घेतलेले. जेव्हा कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि माझ्या जातीच्या विरोधात बोलत त्याला मात्र मी सोडत नको. कुणी असो. देवेंद्र फडणवीसांनी डाव रचला. मराठ्यांच्या मागणी ओबीसी आरक्षण दिलं 10. जी मराठ्यांची मागणी होती इथं एक प्रतिडाव त्यांनी 2018 डाव आपला होता. हे बघा इथं प्रश्न घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा. आधी जात समजून घ्या, नंतर पक्ष समजून घ्या. तुम्ही जर पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जर बोलायला लागले तुमच्या लेकरांचा आणखी 5 पिढ्या वाटलं होऊ शकतो. जातीचे लेकरं डोळ्यासमोर ठेवा, नंतर पक्षाचं बघा. तुम्ही पक्षाला नेत्याला जर बाप मानायला लागले जात सुरू तर जातीचं 100% वाटवलं. तुम्हाला जातीलाच बाप मानावा लागणार आहे. तेव्हा तुम्ही मोठे होणार आहेत आणि तुमच्या लेकरही मोठे होणार. प्रत्येकानं ते नियम धरण्यात म्हणून ते सुधारले आणि पुढेही आपल्याला इतिहासाच्या नियमात राहावं लागणार आहे. अगोदर जात आणि नंतर पक्ष आणि नेता, तरच समाजाचे लेकर सुधारणार. राजकारण येणारे आणि जाणारे, निवडणुका होणारे आणि जाणारे, तुम्ही निवडून येणारे किंवा पडणारे हे चक्र सारखं सुरू राहणार. परंतु आरक्षणाचा विषय तुमच्या लेकराला आयुष्याच्या पिढ्यांना पार मिळणार. ते एका घ्या तुम्हाला जे राजकारण करायचं ते नंतर करा. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पक्षाच्या बाजूला बोलू नका, अगोदर जातीच्या बाजूला बोलायचं. आरक्षण मिळून द्या. मी तुम्हाला स्पष्टपणाने या माझ्या गडावरून सांगतो. राजकारण माझा मार्ग नाही, माझ्या समाजाचा पण नाही. आमचा उद्देश आहे ते एकच आहे की मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं शोभा वाटायचं, हा उद्देश. तुम्ही याच्यात राजकारण विनाकारण आम्हाला नाव होतो. तुम्ही आरोप पडायला गेला तर मग आम्हाला तुमच्या मागं लागायला लागला. कारण प्रश्न आमच्या लेकराच्या आयुष्यात षडयंत्र तोडता तोडता इतके षडयंत्र तोडले माझ्या घरात सुद्धा नाही. किती सांगा, प्रति 8 दिवसाला डाव चालू. प्रति 8 दिवस. आपण मुंबईला कोणाच्या घेऊन निघालो त्यावेळेस जवळपास 35 जणांचं षडयंत्र उभारलं. ट्रॅफिक लावला माझ्यावर. गुंतवायचा कसा, कुठं तरी अडचणीत आला पाहिजे. ते तोडून काढलं पूर्ण. नंतर प्रकाशांना सर्वांना माहीत झालं. उपोषण सुटल्याच्या नंतर सगळ्यांमधून याला औषध देणार, विष बाधा करणार, तीही डावल्याचा धुळीस मिळाला. त्यानंतर पुन्हा डाव रचला. मराठ्यांचे काही फुटणारे लोक जे जातीपेक्षा पक्षाला मोठा मानणारे काही ते भंगार लोक हाताखाली धरले आणि त्यांना लोक बसून बदनामीचं काम सुरू केलं. त्यांच्या माध्यमातून बदनामी सुरू केली. माझ्या मराठ्यांनी असं काय केलं? इमानदारीनं काम करतो जाती तुम्ही काय चूक केली? इमानदारीनं जातीचं काम नाही करायला पाहिजे. इमानदारीनं काम करणारा या राज्यात किंवा समाजात स्थान नाही आहे का? मी त्यांना ज्ञान होत नाही, त्यांचं दुखणंच वेगळं आहे. मी त्यांना ज्ञानाचंही होत नाही, फुटत पण. हे सगळ्यात मोठं दुखणं आहे. त्यांना आंदोलन करणारा पाहिजे, पण त्यांचं ऐकणारा पाहिजे. ती बस म्हणले बसला पाहिजे, उठ म्हणले कुठलं.
साहेब तसं जर केलं तर माझ्या जातीला 10 पिढ्या सुद्धा न्याय नाही. मी माझ्या जातीवर निष्ठा ठेवली. माझ्या जातीला मायबाप म्हणलं, माझं कुटुंब 7 महिने झालं बाजूला चाललं. मला माहीत सुद्धा नाही पूर्ण कुठे किंवा मी कुठे आहे. मला माझा त्यांना एकमेकाला फोनही नाही. इतकं समाजामध्ये निष्ठा ठेवून मी प्रेम केलंय आणि एकाही हे संघर्ष मी लावून लागलाय. कारण करोडो मराठा समाजाची ताकद मला आता वायाला जाऊ द्यायची नाही. माझा मराठा समाज खूप दशकानंतर एकत्र आलाय नाही बाबा, त्याला फुटून देऊ नका. नुसतं आरक्षण प्रश्न आपल्या पुढे नाही, आपल्या पोरांपुढं अनेक संकट उभं राहणार त्यानंतर हे संकट आपल्याला तोडायचे. आरक्षणचा 100% मिळणार आहे, त्याची काळजी करू नका. हे कसं देत नाही ते मी बघतो. माझं शरीर साथ देत आहे नाही देत आहे तरी पण मी रात पाठ येत करतो. मी कुठं रात्री 8च्या सभा पाठ 4-4 5-5 वाजता गेलो, पण समाजाला डावलून एक पाऊलही पुढे गेलो. कधी 7 महिने झाले कधी शरीराची कदर केली. मी माझ्या समाजावर निष्ठा दिली. त्यांना मायबाप म्हणलं मी काय चुकले. माझं आणि माझ्या समाजाचं स्वप्न हे आरक्षण देऊन माझ्या लेकरांच्या मराठ्यांच्या पोरांच्या अंगावर IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेली ती वर्दी काढलेली बघायचं हे स्वप्न घेऊन असतं. मी काय चुकले. मी इमानदारीला काम करतो हे माझ्या चुकीला. मी सरकारचं ऐकत नाही, मी नाही ऐकू शकत. कारण मी समाजाला मायबाप म्हणलं यांच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी समाजाशी नाही गद्दारी करू शकत. तुमची सत्ता येईल जाईल मला माहीत नाही. पुन्हा डावाचा 36 आमदारांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं तुम्ही आता त्याच्या विरोधात राहणार. तुम्हाला जर सत्तेत राहायचं असलं, माझं दिल्लीत वजन ठेवायचं असलं, तुम्ही आणि आपण सगळे पक्षाच्या जीवावर मोठे झाला. तुम्हाला जर पदं पाहिजे असले, तुमची शान तुम्हाला जिवंत ठेवायची असली, समाजावर तुमचा दबदबा हा तसा ठेवायचा असला तर तुम्हाला त्याच्या मागे लागावं लागला. त्यांची विचार नसूनही त्यांना तयार केलं गेलं. का तर सत्तेच्या आणि मराठी समाजाला मी काढा. मी जोपर्यंत समाजाच्या बाजूने तोपर्यंत हे वर्ग मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपलं काय ठरलं. म्हणून याला सांगतो नसता 10% आरक्षण द्यायला घ्यायला. यांनी समाजाला म्हणलं पाहिजे हे 10% आरक्षण चांगलं आहे, टिकणारे मराठा समाजाच्या त्याच्यात फायदा आहे. 13% आरक्षण दिलं महिबाप 2018 लाखो पोरांच्या निवडी झाल्या, अधिकारी बनले, पण त्यांना नियुक्त्याच दिल्या. 2018चं आरक्षण 5 मे 2021 रोजी रद्द झालं आणि मराठ्यांचे लाखो पोरं घरी रडत आहे. आजही ते पोर आंदोलन करतात. आजही त्या पोरांचं वय संपत आलंय. एक अमरावतीत असं उदाहरण आहे, देवाश्री म्हणून एका बांधवाची निवड झाली. नाव गेले तो चांगला नाही म्हणून नाव घेत नाही. देवाश्री म्हणून निवड झालेली ते जवळपास 266 पोरं ते PIA देवाश्री झालेले, मॅच पेशनला झालेले, उपजिल्हाधिकारी असे सगळे पोरं आले आणि त्यांनी सांगितलं 1 वर्षाचा जर आमची निवड नाही झाला तर आमचं आयुष्याचं वाटवं झालं. आणि शिपाई म्हणून सुद्धा कामाच्या वेळेस माझ्या गावात माझी निवड झाली त्यावेळेस मिरवणूक काढली आणि मी वापस पुन्हा निवड झालेल्या ठिकाणी गेलो कारण मला नियुक्ती आधी घ्यायची होती. 4.5 वर्ष झाल्यामध्ये मी गावाकडे नाही. म्हणलं का? ते म्हणे गावाने एवढी मोठी जीवाशी झालं म्हणून मिरवणूक काढली. माझं जमलं सुद्धा. लग्न होणार होतं. मी वापस आलो, नियुक्ती मिळाली नाही. असं करता करता 6 महिने गेले, वर्ष गेलं. शेवटी सासऱ्याने सांगितलं तुझ्या वरती चालल्यावर तुला ज्या दिवशी नियुक्ती मिळेल त्या दिवशी लग्न करू. आजही महाराष्ट्रातल्या ECBC मधून आणि ESBC मधून निवड झालेल्या बांधवांना नोकऱ्या लागल्या आहेत. कसं जेवायचं करायचं माझ्या मराठ्यांच्या लोकांना? तुमचं राजकारण जाणून टाका तिकडं थोडं.
तुम्ही 4 जण सुधारता पण बाकीच्या करोड मराठा समाजाच्या लेकराला फाशी घ्यायची गरज आहे. माझा गोरगरीब मराठीने असं काय पाठ केलं म्हणून त्यांच्या वाट्याला आरक्षण नाही. तुमचे पोरं मला परदेशात शिकायला जाणार आमच्याला उभं कोणाला पाठवायचं. आम्हालाही मोठं व्हावं वाटतंय, आम्हालाही सावलीला बसावं वाटतंय, आमचे लेकर अधिकारी व्हावेत असं आम्हाला वाटतं. मग आमचं जर हित आरक्षणात असेल तर सगळ्यात मराठी एकत्र लढायला हरकत काय? जात प्रगतशील होईल त्या आरक्षणाचा सगळ्याच्या नंतर राजकारण झालं. देवेंद्र फडणवीसांनी दुसराही गाव टाकला, त्याला 10% घ्यायला लावा. 2018ला तसं झालं. मी हे 10% समाजाला घ्या म्हणू शकत नाही, कारण मी जर 10% घ्या म्हणतो आणि ते जर उद्या रद्द झालं असतं तर हे करोडो पोरांचं पाप डोक्यावर घेऊन रस्त्याला नाही ठेवू शकत. महाराष्ट्रात 2018ला बोलावून जावा, त्याचं कारण पण तसं जे माझा मराठा समाज खूप बोल आहे आणि विश्वास पण ठेवणार आहे. खूप कशानंतर हे आरक्षण मिळालं होतं. समाज आनंद होता की आता आपल्या लेकराचं कल्याण होईल म्हणून मराठी त्यावेळी बोलावून जावा. माझा मराठा समाज कधीच मनात उत्तर ठेवत नाही. 2018ला ज्यावेळेस गुलाम मुद्दा त्यावेळेस त्यांनी मराठ्यांनी त्यांना 106 आमदार निवडून दिले, जागा होता ठेवून टाकला. परंतु तेच आरक्षण 3 वर्षानंतर रद्द झाल्यावर पोरांनी पुन्हा आक्रोश सुरू केला. भविष्यात मुली ज्या ज्या वेळेस शिकायला जातात त्या त्यावेळेस त्यांचे जर फोन आले ना काहीच आपल्याला नव्हतं. त्यांचे शब्द ऐका, ते म्हणतात आम्ही काय चूक केली, एवढं मोठं शिक्षण घेऊन 1% आम्ही उठलं आणि ज्याला 10% कमी होते ते सुद्धा पुढे गेले. आमचा नेमकं काय चुकलं, आम्ही अभ्यास कमी केलेला नाही. त्यावेळेस त्या फोनवर बोलावं सुद्धा वाटत. इतकी विदारक परिस्थिती विचारते माहिती. हे सत्य हकीकत जरा समजून घ्या. भानावर मराठा समजा सावध व्हा. लेकरापेक्षा मोठं कोणाला मानू नका. लेकरं डोळ्यासमोर ठेवून त्या लेकरांना मोठं करण्यासाठी संघर्ष करा. रात्रंदिवस तुम्ही कष्ट केलेले तो तुम्हाला जर चीज करायचं असलं तर आरक्षण मिळून दिल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे नाही. देवेंद्र फडणवीसांनी गाव काढला, घ्यायला लावा 10%. मी त्यांना प्रश्न विचारला सरकारला, 10% आरक्षण दिलंय. विधानसभेच्या पटलावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मराठा समाज 10% मागासवर्गीय झालाय. कायदा सांगतो की जात मागासवर्गीय झाली त्या जातीला ओबीसी आरक्षणात घ्यावं. मागासवर्ग आयोगाचा आवाज सुद्धा आला आणि अधिवेशनाच्या अगोदर कॅबिनेटमध्ये आपण तो मांडला आणि विधानसभेच्या पटलावरती ज्यावेळेस ठेवला त्यावेळेस सगळ्या पक्षाने एक मताने त्याला मंजुरी दिली. मंजुरी देताना मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं मराठा समाज 10% मागासवर्गीय झाला. मग माझं त्यांना म्हणणं होतं 10% मराठा समाज जर मागासवर्गीय झालाय, 50%च्या आत ओबीसी आरक्षणात 27% आरक्षण मराठीला का दिलं? वेगळा प्रवर्ग त्याचा का केला 50%च्या वर? त्यांचं उत्तर होतं जर हे 10% आरक्षण 50%च्या आत 27% आरक्षण जर घेतलं तर 14 राज्यात आम्हाला लागू करावं लागलं. आणि म्हणलं त्यांच्यासाठी आमचं नाव वाटलं जातं, त्यांच्यासाठी आमचं वाटलं करायचं तुम्हाला अधिकार दिला. तुम्ही मर्यादा वाढवा, तेही यांना करायचं नाही. द्यायचं तर वेगळं. बघा आम्हाला मराठ्याचं नशीब पण इतकं बलवंत आहे. 2018ला जसा गुन्हा नावावर घेतला तसंच त्यांना याही वेळेस 10% आरक्षण देऊ पुन्हा एकदा सत्तेत मराठ्याच्या मतावर बसायचं त्यांचा डोळा. परंतु मराठ्याचं नशीबच खरं. माननीय न्यायालयाने हे 4 दिवसापूर्वी निर्णय दिला 10% आरक्षण या नोकर भरतीमध्ये मराठ्यांना त्याचा उपयोग करता येणार नाही, लाभ घेता येणार. एका दगडात 2 पक्षी देवेंद्र फडणवीसांनी मारले मराठ्याचे. एक 10% आरक्षण दिलं पण या नोकर भरतीत मराठ्यांना त्याचा वापर करता येणार. दुसरं EWC 26 तारखेला ज्या दिवशी 10% अंमलबजावणी झाली त्याच दिवशी केंद्रात असणार मराठ्यांचं EWC उत्तर होतं. मराठ्यांच्या पोरांना नोकर भरतीत ना 10%चा उपयोग करता येणार नाही EWC.
चारही बाजूला मराठ्याच्या पोरांचं वाटोळं केलं. म्हणजे पुन्हा एकदा यांनी मराठा घ्यायला इतका द्वेष मराठ्यांविषयी असणं एवढ्या मोठ्या पक्षाच्या नेत्याला शोभ सुद्धा तेही आरक्षण रद्द झालं. त्याच्यासाठी याचिका दाखल केली. याचिका कोणी दाखल केली? त्यांच्या शिष्य माणूस नंतर कुणाला म्हणत असतो देवा. त्यांचा शिष्य त्यांना म्हणतो श्रद्धेने इंग्रजी आणि ते याचिका दाखल केली. म्हणजे एक जण द्या ना आणि दुसरा काढून घ्या. वाय गृहमंत्री आणि भाषा करणार आई बहिणीची छत्रपती शिवरायांच्या विचाराची आणि ते दोन्ही मला शिकवते. छत्रपतीच्या विचारावर चालते आणि आई बहिणीला बोलते. अख्खं विधानसभा बदलवते. अख्खी विधानसभा एका शब्दासाठी. आमचं म्हणणं होतं तुम्ही सगळ्या सगळ्यांची अंमलबजावणी करा आणि त्यांचं म्हणणं होतं 10% घ्या. राज्यात कोणा उतावळा नाही हे सगळ्यात जास्त त्यांना लागलं. माझा मायबाप मराठा समाज हुशार आहे. 2018 फसला तसा पुन्हा फसणार नाही म्हणून मराठ्यांनी कोणाला उतावळा नाही. मग त्यांच्या त्याच्यातच सुरू केलं ते कोणाला उतावळा आहे. 5-5 जण जमले ते दगडे आमदार लागले एखादा काय अंगावर टाकायला कोणा एकामेकाला टक्कर फेकेली. एक जणाच्या त्या डोक्याला केलं नाही ते चित्तरूच बोलायला केलं. बैलाला होता टाकावून लाल जरट टक्कर झालं. तरीही मराठ्यांनी नाहीच बोलावं होता. उदाहरण म्हणजे तुमच्या पंचायत त्यांनी निवड केलं. आताही मराठा ऐकत नाही. आता एकच पर्याय याला माळाच लावा. नसता याला गुंतवून टाका. नसता याचा काटा टाका. याला बदनाम करा. इथून सुरुवात केली आणि मायबाप भाऊ माझ्या विरुद्ध त्यांनी यासाठी लावलं. यासाठी कोणाला असती ज्याने 1000-1500 खुलं केली त्याच्यासाठी. ज्याने हजारो कोटी रुपये भ्रष्टाचार केला त्याच्यासाठी. एखादा मोठा हत्याकांड त्याचा होणारा होत नाही त्याच्यासाठी. समुद्रामध्ये मोठमोठाले नंबरचे धंदे ती शोध घेण्यासाठी. माझ्याजवळ काय यासाठी लावायला. माझ्या घरात 1300 पत्रिका टक्क लागतो घरावर नाही. ते फुलारात विकत नाही. मग पाकिट जर चोराने आणलं ना तर 2 दिवस भागत राहतो. सगळ्यात बेकार गिरायक लागलं मग आजाला काहीच निघालं. काय डोकं लावी ठेवून काय नाही. एवढा मोठा समुदाय मराठा समाजाचा विनाकारांविरोधात घालून बसला. आज मराठा समाजात प्रचंड लाख उत्साही त्यांच्या विरोधात. हे काय विराट बैठक आणि सभेचं रूपांतर याकडे आले विराट होते. पण नाही भानवर येणार. नाही भानवर येणार. नुसते षडयंत्र मध्ये ते 2-3 मला बदलायचे षडयंत्र बसले. पुन्हा गुंतवासाठी सुरुवात केली. आता पोराला होते गुन्हे दाखल करायचा. राजरोप केला कर गुन्हा दाखल. रॅली केली कर गुन्हा दाखल. हे काम चालू होतं. आज तर मला वेगळंच ऐकायला मिळालं. प्रकाश आंबेडकर साहेबांना पत्रकार परिषदेत त्यांनी 15 दिवसापूर्वी सांगितलं उपोषण सुटल्याच्या नंतर यांनी विश्वासाच्या डॉक्टरकडे जावं. नसता मला पक्की खबर मिळालेली की जर तुम्ही यांच्या हाताने उपचार घेतले तर हे विष बाधा करणाऱ्या सलाईन ती डाव बंद पडला त्यांचा. मला तर आज नवीनच ऐकायला मिळालं. प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद दिली आणि त्यांनी सांगितलंय की रेकॉर्डिंग काही व्हिडिओ तयार करणार आहे आणि भाजपाच्या कार्यकर्त्याकडून ते राज्यभर व्हायरल केले जाणार आहेत. हे तर असा हातात नसला त्याला बदनाम करून टाकला. मराठ्यांपासून याला लागला. त्याच्यात खाली त्यांनी असं पण लिहिलंय की हे व्हिडिओ एडिट सुद्धा केले जाते. त्या रेकॉर्डिंग सुद्धा एडिट केल्या जातात. समाधानी आणि जरांगे पाटलांनी सावध राहावं. त्यांनी यावर विश्वास ठेवू नये. हा याच्या अदृश्य शक्तीचं काम आहे. इमानदारीनं काम करणाऱ्यांना बदनाम करून समाजापासून लांब करायचं आणि त्यांचं वाटोळं करायचं असं त्यांनी आज प्रेस घेऊन जाहीर मांडलं. आणि ते मला गाडीत आमचं सहकार्य आता येताना सांगितलं
इतका नीच वृत्तीचा माणूस मी तरी माझ्या उभ्या आयुष्यात बघितलेला. आणि अशा एवढ्या मोठ्या पक्षाच्या नेत्याला जबाबदार मंत्र्याला स्वाभिमान पाहिजे उलट की मी राज्य चालवतोय, पण माझ्या राज्यात सुद्धा इमानदार शेतकऱ्यांचे पोर आंदोलन करणारे तुम्ही आमची पाठ ठोकवली पाहिजे. आम्हाला बदनाम करण्यासाठी ताकद आणि पद नाही वापरले पाहिजे. कुठले व्हिडिओ काढणार काय करणार त्याचे त्याला माहिती आहे. आता नवीन डाव त्यांनी भाजपाचे कार्यकर्ते कामाला लावले की ते व्हिडिओ बनवा, एडिट करा आणि याला बदनाम करून टाका, म्हणजे हा समाजात नाही गेला पाहिजे. यांचा पाठवा डाव जेव्हा जर असा ऐकत नसला तर हजारांनी सरकार प्रमाणे लावाने मंडप फेकून द्या. झाले का नाही ऐकलं नाही तुम्ही? तेव्हा मंडप पाण्यात मराठा समाजाला आरक्षण दिलंय. देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्या डोळेला सुद्धा हात लावू शकत नाही. तुम्ही डोळेला सुद्धा त्या मंडप द्या. तेवढा बंद केला. दुसरा काळ माझ्या बाजूला जे दौऱ्यावर निघाल्यावर रोडला बंदोबस्त असायचा तो पूर्ण कमी केला. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला घडून आणायचा. पोलिस 2-3 किलोमीटर मागं पुढं लांब ठेवायचं. बंदोबस्त सगळा उठवायचा. याला काहीतरी करून हटवा, पोलिसांनी संपादन. हे सुद्धा मला कोणी सांगितलं तुम्हाला माहिती का? मी आज नाव नाही सांगत, कारण त्याच्या सुद्धा भविष्यात पडतं. त्याच्या आजूबाजूला असणारा माणसानं किंवा म्हणला की त्यांना दैवत मानतो, पण तुमचा स्वाभिमान याच्यासाठी मला की खूप दशकानंतर जात एकत्र आणली. आरक्षण 1 महिना लेट मिळत, पण तुम्ही जात एकत्र आणली. आणि ही जात अशी कशी एकत्र आणली तर 3 वर्षाचं लेकरू 90 वर्षाच्या बाबा सुद्धा मराठीवर बोलायला लागले, तर मराठा आरक्षणावर बोलायला एवढी मजबूत येत होती. म्हणून या बैठकीत बोललेले शब्द माझ्या काळजाला लागले. फक्त माझं नाव सांगू नका, असा डाव त्याने रचला. मी इथं रोज काय करतोय हे त्यांना घंट्याला माहिती. याचा अर्थ असा तुम्ही सुद्धा माझे पक्षात थोडे. मला माहिती आहे ते कोण कोणी थोडले, पण ते समाजासमोर सांगणं म्हणजे खूप अवघड गोष्ट. कारण समाज काय करेल माहीत नाही त्याच्यामुळं. आणि खरी गोष्ट सांगतो मी का नाव सांगत नाही त्याला सुद्धा तू असं का करतो. त्याला काही म्हणायला गेलं दुसऱ्या पाठीचं ते तिकडे मीडियात बसतंय बोंबलं. काही लोक जातीपेक्षा स्वतःच्या स्वार्थासाठी लढणार. इकडं काही बोलायला गेलं तिकडे जाते आणि ते मीडियात तिसरंच बोलत. म्हणून मला माहीत असून म्हणतो की तुला त्याचं मला माहिती आहे, तुला काहीच म्हणत नाही. आता तू आता एक आंदोलन संपू देतोवर सांगत. माझं जर सरकारला माहीत होतं तर देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं सुद्धा मला माहीत होतं. तुम्ही पैसे देऊ किंवा काय